भाडे करार पत्रामध्ये कराराची मुदत संपल्यानंतर जागेचा ताबा भाडेकरू यांनी कधी द्यावा याचा स्पष्ट उल्लेख करावा। केवळ कराराची मुदत संपण्याची तारीख भाडे करारामध्ये लिहिलेली असेल व ताबा परत कधी द्यावा याबाबत निश्चित तारीख नमूद केलेली नसेल किंवा त्याबद्दल कोणताच मजकूर लिहिलेला नसेल तर करार संपल्यानंतर मालक व भाडेकरू ही दोघेही आपल्याला सोयीने त्या मजकुराचा अर्थ लावतील। त्यामुळे भविष्य काळामध्ये वाद निर्माण होऊ शकतील। त्यामुळे भाडे करारामध्ये करार संपल्याच्या दिवशी म्हणजेच अमुक तारखेला भाडे कराराने जागेचा ताबा परत देण्याचा आहे किंवा करार संपल्यानंतर अमुक दिवसाच्या आत जागेचा ताबा परत देण्याचा आहे किंवा त्याबाबतची स्पष्ट तारीख भाडे करारामध्ये नमूद करावी, म्हणजेच करारपत्रामध्ये कोणतीही त्रुटी राहणार नाही। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा, कोर्ट कचेरी या ऑफिशियल इंस्टा व फेसबुक पेजला फॉलो करा व कोर्ट कचेरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा।